नमस्कार मित्रांनो गूगलच्या AI फीचरचा यूज करून तुम्ही देखील तुमच्या मोबाईलच्या सहाय्याने गिबली इमेज अगदी 1 मिनिटाच्या आत तयार करू शकतात आणि तुम्ही असंख्य इमेज या फ्रीमध्ये तयार करू शकतात। तर त्या कशा पद्धतीने तयार करायच्या याची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा। तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राइब अवश्य करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे ग्रोक। ज्यावेळी तुम्ही ग्रोक असं टाकून सर्च करणार हे बघू शकतात तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक ॲप्लिकेशनचा लोगो असेल। हे ॲप्लिकेशन तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही फ्रीमध्ये तुमचे जे काही इमेज आहेत तर त्या गिबली इमेज तुम्ही तयार करू शकतात। ChatGPTच्या माध्यमातून देखील आपण इमेज तयार करू शकतो, परंतु ज्यांचं प्रीमियम व्हर्जन आहे त्यांच्यासाठी ते इमेज त्या ठिकाणी तयार करता येतात। या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला बिलकुल फ्रीमध्ये संपूर्ण इमेज तयार करता येतील। आता या ठिकाणी सर्वात आधी साइन अप करून घ्यायचं आहे। साइन अप करताना तुम्ही तुमचा जो काही ईमेल ID असेल तर ईमेलच्या सहाय्याने तुम्ही साइन अप करू शकतात। हे बघू शकतात कंटिन्यू विथ गूगलवरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू विथ गूगलवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक करतात त्यावेळेस तुम्ही ॲटो साइन अप या ॲप्लिकेशनसाठी होत असतात। GROK ग्रोक हे जे काही ॲप्लिकेशन आहे तर हेच ॲप्लिकेशन तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे। इतर देखील तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा वेबसाईट बघायला मिळतील। तुम्हाला हवी ती वेबसाईट किंवा ॲप्लिकेशनचा तुम्ही वापर या ठिकाणी करू शकतात। आता या ठिकाणी कंटिन्यू विथ गूगल हे केल्यानंतर ज्यावेळेस आपण साइन इन होतो, साइन इन झाल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसतो। या ठिकाणी साईडला जे काही डाव्या बाजूला प्लसचा आयकॉन आहे तर त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅमेराच्या सहाय्याने फोटो घेऊ शकतात किंवा फोटोजवरती क्लिक करून तुम्ही फोटो अपलोड करू शकतात। आता या ठिकाणी फोटो अपलोड करताना तुम्ही कॅमेराचा किंवा इतर कुठलाही फोटो जर समजा तुमच्या गॅलरीमध्ये असेल तर तो फोटो तुम्ही अपलोड करू शकतात। एक कोणताही फोटो सिलेक्ट करायचा आहे। फोटो घेतल्यानंतर तुम्हाला एक कमांड द्यायची असते, एक लाईन टाईप करायची असते। या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही अनेक इमेज या गिबली इमेजमध्ये ट्रान्सफर करू शकतात, बनवू शकतात आणि या फीचरचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेऊ शकतात। जे फोटो तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम रील्ससाठी अपलोड देखील करू शकतात। आता आपण एक फोटो सिलेक्ट करू। फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे, या ठिकाणी टाईप करायचं आहे कन्वर्ट फोटो इन गिबली स्टाईल। ज्यावेळेस तुम्ही असं टाईप करून जो काही उजव्या साईडला ॲरो दिलेला आहे त्या ॲरोवरती क्लिक केलं तर तुमचा जो काही फोटो आहे तर तो गिबली इमेजमध्ये ट्रान्सफर होईल आणि तो फोटो तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह देखील करू शकतात। आता आपण जी काही कमांड दिली, कमांड दिल्यानंतर ॲरोवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचा फोटो जो आहे तर तो गिबली इमेजमध्ये तयार होईल। त्याची तुमचं जे काही बर्थ इयर आहे तर ते बर्थ इयर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल, जेणेकरून तुमच्या जन्मवर्षानुसार ते ॲटो ते कन्वर्ट करत असतं फोटो। तुम्ही कुठलंही एक वर्ष चूज करू शकतात एक्झाम्पल म्हणून आणि नंतर कंटिन्यू करायचे। कंटिन्यू केल्यानंतर तुमचा फोटो या ठिकाणी गिबली इमेजमध्ये तयार होईल। अतिशय सोपी प्रोसेस आहे मित्रांनो। अक्षरशः तुम्ही 1 मिनिटाच्या आत तुमचा जे काही फोटो आहे तर तो फोटो गिबली इमेजमध्ये ट्रान्सफर करू शकतात आणि या AI फीचरचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग देखील करून घेऊ शकतात। मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। तसेच व्हिडिओला लाईक व आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला। धन्यवाद मित्रांनो।